श्रोते हो, बैलाच्या अंगावर बसून जेव्हा कावळा गोचड खातो ना, तेव्हा बैलाला असं वाटतं की कावळा आपल्यावर उपकार करतोय. तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर हे त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरून पडून राहतो. आणि तोच कावळा जेव्हा गोचेड सोडून बैलाच्या मांसाचं लचकं तोडायला लागतो ना, तेव्हा मात्र बैल सावध होऊन आपल्या शिंगानं त्याला धुडकावून लावतो. खरं तर कावळा त्यावर उपकार वगैरे काही करत नसतोय. तो त्याच्या अंगावरचं गोचेड खाऊन आपलं पोट भरत होता. जेव्हा गोचेड संपलं ना, तेव्हा त्यानं बैलाचं मांस खायला सुरुवात केली. श्रोते हो, असे कावळे आपल्या जीवनामध्ये पुष्कळ आहेत. त्यांना आपल्या मांसाचं लचकं तोडण्या अगोदर ओळखा आणि त्यांना दूर करा, कारण ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या सोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात. त्यांना आपल्याविषयी सहानुभूती वगैरे काही नसते. श्रोते हो, पैशानं पूर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंत टिकतात आणि कष्टानं पूर्ण झालेली स्वप्न ही त्याच घडवत असतात. घरातून बाहेर जाताना हुशार म्हणून जायचं, कारण जग एक बाजार आहे. परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जायचं, कारण तिथे एक कुटुंब आहे. श्रोते हो, कुणाच्या नशिबाला कधी हसू नये, कारण नशीब कोणी विकत घेत नसते. वेळेचं नेहमी भान ठेवावं, कारण वाईट वेळ सांगून येत नसते. आपली बुद्धी किती तल्लख असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नसतं. बिरबल बुद्धिमान होता तरी तो राजा होऊ शकला नाही. श्रोते हो, समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे. पैसे बुडवणारा माणूस हा कधी सुखी राहू शकत नसतोय. आणि अशा माणसांचं आयुष्य म्हातारपणात खूप त्रासदायक असतं आणि त्रासदायक जातं.